Namaskar, good morning, Suprabhat. In today's lecture, we are discussing about Unit 5, 10th Standard State Board, Maharashtra State Board. Article is Anomalous Behavior of Water. Anomalous behavior of water means the behavior of water is contradictory as compared to the behavior of in general phenomena. Means when you heat the every objects, at that time the objects or state of liquid, solid or gaseous are expand. Whenever heat is withdrawal or given out, at that time the substance like liquid, gaseous or solid both are contract. म्हणजे एकंदरीत काय असतं, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरचा स्टडी करणं याच्या मागचं आपलं ॲनॉमलस काय आहे, तर एकंदरीत जे जनरल फिनॉमिना घडतो तसा फिनॉमिना न घडता त्याच्या विसंगतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्टरी पार्टमध्ये फिनॉमिना घडतो. म्हणजे कसं, जनरली तुम्हाला जर लिक्विडला हीट दिलं, लिक्विड किंवा सॉलिड किंवा गॅस, आपण जेव्हा एखाद्या सबस्टन्सला हीट देतो त्यावेळेला आपला विचार काय असणार त्याच्या मागचा, की हे एक्सपांड व्हायला पाहिजे. आणि आपण देतो पण, आपण काही आपला जर पर्पज असेल की बॉस सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये व्हायला पाहिजे, जसं साखर विरघळायला पाहिजे, तर काय होतं की साखरला जर हीट दिली तर त्याचं लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्शन होतं, म्हणजे ती विरघळते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एक्सपान्शन झालं. म्हणजे जनरल बिहेवियर कसं आहे की तुम्ही जर सॉलिडला हीट दिली समजा, तर हीट देण्यामागचा उद्देश त्या ठिकाणी असा असेल की विरघळावं, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्शन होतं. लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्शन होते म्हणजे काय होतं, एक्सपान्शन होतं. काय होतं, एक्सपान्शन होतं. हीट दिल्यानंतर एक्सपान्शन व्हावं हाच त्याच्यामधला जनरल बिहेवियरचा पार्ट आहे. पण समजा हीट काढून घेतली, म्हणजे आपण हीट विड्रॉल केली, हा फिनॉमिना असा घडतो, हीट विड्रॉल केली, हीट काढून घेतली, तर काय होणार, एक्सपान्शन जसं हीट दिल्यानंतर झालं तसं इथे काय होणार, कॉन्ट्रॅक्शन होणार. एक समजण्यासाठी आपण आपलं डोमेस्टिक याच्यामधलं एक्झाम्पल घेऊ, की आपण जर समजा दूध तापवतो त्यावेळेला काय होतं की जसं दुधाला पूर्ण अशी हीट मिळाली की ते असं वर येतं आणि मग काय होतं, एक प्रकारे की ते एक्सपांड होतं. हीट दिली, आपण लगेच गॅस बंद केला की ते लगेच खाली जातं, म्हणजे डाऊन होऊन जातं. त्याचं एक्सपान्शन असं थांबतं आणि लगेच डाऊन होऊन जातं. आलं लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हीट काढून घेतली म्हणून ते लगेच कॉन्ट्रॅक्शन झालं, हीट दिली म्हणजे एक्सपान्शन झालं. हे जनरल बिहेवियर आहे. पण ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर काय आहे मग, तर ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा जो फिनॉमिना आहे, हा जो वॉटरचा बिहेवियर आहे ते 0 ते 4 डिग्री सेल्सिअसमध्ये होतं. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसपासून ते 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे बिहेवियर होतं. याच्या अबाऊ जे आपण आत्ता शिकलो ते जनरल बिहेवियर होतं. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसपासून पुढे 5, 6, 7, 8 पुढे जनरल बिहेवियर होतं जे आत्ता आपण बघितलं. पण 4 डिग्री सेल्सिअसपासून ते 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत, 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस टोटली ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर होतं. म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या उलटं. म्हणजे कसं, जर समजा तुम्ही हीट दिली तर याच्या पुढे कसं होतं, एक्सपान्शन होतं. तर इथे काय होईल, जर तुम्ही हीट दिली तर त्या ठिकाणी एक्सपान्शनच्या ऐवजी काय होईल, कॉन्ट्रॅक्शन होईल. आणि तुम्ही जर हीट विड्रॉल केली, आहे लक्षात, म्हणजे तुम्ही जसं 0 पासून 4 पर्यंत तुम्ही काय करतात, हीट देणार, तर काय व्हायला पाहिजे ॲक्च्युअल बिहेवियरमध्ये, एक्सपान्शन व्हायला पाहिजे ना, कारण तुम्ही हीट देत आहेत. 0 डिग्री सेल्सिअसपासून 4 डिग्री पर्यंत टेम्परेचर वाढवलं, हीट दिली,
तर काय व्हायला पाहिजे, एक्सपान्शन, पण एक्सपान्शन नाही होणार, तर कॉन्ट्रॅक्शन होईल. आणि 4 पासून 0 पर्यंत हीट तुम्ही काढून घेतली समजा, म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस तापमान तुम्ही 0 केलं, तर काय व्हायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे, पण कॉन्ट्रॅक्शन होणार, एक्सपान्शन होणार. म्हणजे एकंदरीत तुम्ही असं स्टडी करू शकतात की 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत मी जर हीट दिली तर या ठिकाणी एक्सपान्शन व्हायला पाहिजे होतं, बरोबर आहे. पण एक्सपान्शन होत नाही, तर काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं, कॉन्ट्रॅक्शन. कळलं. आणि जर तुम्ही 4 पासून 0 पर्यंत टेम्परेचर कमी करणार तर त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे होतं ॲक्च्युअली, तर कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे होतं, पण काय होतंय, एक्सपान्शन होतंय, एक्सपान्शन होते, लक्षात घ्या, एक्सपान्शन. आणि हे जे बिअर वॉटरचं असतं ह्या 2 टेम्परेचरच्या मध्ये होतं, यालाच ॲनॉमलस बिअर ऑफ वॉटर असं म्हणतात. म्हणजे पाण्याचं जे वर्तन आहे, पाण्याचं बिहेवियर आहे, ते जनरल बिहेवियरपेक्षा चेंज होऊन जातं ह्या 2 टेम्परेचरच्या मध्ये. कळलं. आता बघा या ठिकाणी मग नेमकं कसं होतं की 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर तुम्ही कमी करतायत, तर एक्सपान्शन होतं. म्हणजे कसं होतं, ते आईसमध्ये फॉर्म होतं. लिक्विडचं कन्व्हर्शन जे वॉटर असेल त्याचं पूर्ण कन्व्हर्शन कशामध्ये होतं आहे, आईसमध्ये होतं आहे. म्हणजे पाण्याचा भाग असा व्हॉल्यूम त्या ठिकाणी काय होत जातो, वाढत जातो. एक प्रकारे आपण जर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असं बिहेवियर स्टडी केलं याच्यावरून, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, तर तुम्हाला माहिती की जर 4 पासून 0 पर्यंत टेम्परेचर कमी कमी होत जाईल तर एक्सपान्शन होतं. एक्सपान्शन होतं याचा अर्थ काय होतोय, व्हॉल्यूम वाढतोय, बरोबर आहे. मग याच्यानुसार काय लक्षात आलं, डेन्सिटी कमी होईल. कळलं का. कारण डेन्सिटी आणि व्हॉल्यूम एकमेकांना काय आहेत, प्रकारे इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे. जसं व्हॉल्यूम एक्सपान्शन होते म्हणजे व्हॉल्यूम वाढतं, डेन्सिटी कमी होते. म्हणून आपल्याला शिकवलं जातं की आईसची डेन्सिटी ही कमी असते. दॅट्स वाय आईस इज फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर. तुम्ही बघितलं असेल, आपण जर कोणाला आपल्या घरी गेस्ट आले तर आपण त्यांना सरबत देतो, त्याच्यावर छोटासा पीस ऑफ आईस टाकतो मध्ये ग्लासमध्ये, तर तो फ्लोट होतो. तर फ्लोट होण्यामागचं कारण काय आहे, डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ आईस लेस दॅन डेन्सिटी ऑफ वॉटर, राईट. आणि इकडे जर तुम्ही असं कॉन्ट्रॅक्शनचा विचार केला तर कॉन्ट्रॅक्शनमध्ये डेन्सिटी व्हॉल्यूम काय होणार, व्हॉल्यूम तुमचा काय होईल, डिक्रीज होईल. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे तो जसं तो बर्फ असा वितळत जाईल, कॉन्ट्रॅक्शन होईल. कॉन्ट्रॅक्शन होईल म्हणजे व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल, तर डेन्सिटी काय होईल, वाढत जाईल. काय होईल, डेन्सिटी वाढत जाईल. म्हणजे डेन्सिटी ही वॉटरची 4 डिग्री सेल्सिअसला मॅक्सिमम असते, मॅक्सिमम डेन्सिटी असते, हे लक्षात घ्या. डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्सिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. डेन्सिटी ऑफ वॉटर at 4 degree Celsius is maximum. Density of water at 4 degree Celsius is maximum. हां, नंतर मग याच्यानंतर जसं तुम्ही आता इथपर्यंत स्टडी केला, पण याच्यानंतर काय होईल, मग 4 डिग्री सेल्सिअस नंतर काय होईल, पूर्णपणे जनरल बिहेवियर होईल. म्हणजे कसं, या ठिकाणी जर तुम्ही आता 5 डिग्री सेल्सिअस असं पुढे गेलात तर त्या ठिकाणी आता जसं तुम्ही हीट देतायत, इथं पण तुम्ही हीट देतात, तर आता कॉन्ट्रॅक्शन होणं बंद होईल. आता इथून पुढे एक्सपान्शन होईल, डेन्सिटी ऑफ वॉटर कमी होईल, व्हॉल्यूम वाढेल इथून पुढे. हां, आलं लक्षात. आणि इथून खाली आलात तर मात्र परत ते एक्सपान्शन होईल वगैरे वगैरे, पुढचा भाग आता जे सांगितलं आपण सगळं ते आलं लक्षात. म्हणजे 5 डिग्री सेल्सिअस पुढे टेम्परेचर केलं तर काय होईल, कॉन्ट्रॅक्शनच्या ऐवजी एक्सपान्शन होईल. नंतर व्हॉल्यूम इन्क्रीज होईल, डेन्सिटी डिक्रीज होईल, राईट. आणि तुम्ही जसं समजा 10 पासून 4 पर्यंत आलात, 10 पासून 4 पर्यंत आलात
तर एक्सपान्शन येणार, कॉन्ट्रॅक्शन होईल आणि डेन्सिटी ऑफ वॉटर जे काही आहे ती वाढत वाढत जाईल, बरोबर आहे, आणि व्हॉल्यूम काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. असं हे जे बिहेवियर आहे वॉटरचं, यालाच आपण ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? याच्यामध्ये काय अडचण कोणाला? जे आपण ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरची जी कन्सेप्ट आहे ती हीच आहे की वॉटरचं बिहेवियर हे 0 ते 4 डिग्री सेल्सिअसमध्ये जनरल बिहेवियर ऑफ वॉटरपेक्षा वेगळं असतं. त्यालाच आपण ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतो. काही अडचण? आता ज्या वेळेला तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे समजवलं जातं तर ते पण आपण समजून घेऊ. तर ते काय नेमकं बिहेवियर आहे बघा. तुम्ही ग्राफ जर स्टडी केला तर या ठिकाणी स्पेसिफिक व्हॉल्यूम घेऊ शकता तुम्ही. स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि इकडे काय घेणार, टेम्परेचर. जे काही डिग्री सेल्सिअसमध्ये असेल किंवा हे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूबमध्ये असं डेन्सिटीच्या पार्टमध्ये, बरोबर. तर आता काय होईल, जसं तुम्हाला आता शिकवलं गेलं की 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत बघा व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी. म्हणजे तो असा येईल, इथून स्टार्टिंग केलं आपण, काही नंबर आहेत इथूनच. व्हॉल्यूम काय झाला, कमी. टेम्परेचर काय होत आहे, वाढत आहे. टेम्परेचर वाढलं 0 पासून 4 पर्यंत, टेम्परेचर वाढलं. व्हॉल्यूम काय झाला, कमी. बघा व्हॉल्यूम काय झाला, कमी. काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं, म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीज झालं. टेम्परेचर वाढलं, व्हॉल्यूम डिक्रीज झालं. पण 4 नंतर मात्र बिहेवियर सुरू जनरल. कसं, टेम्परेचर वाढतंच आहे, टेम्परेचर वाढतं आहे, पण इथून पुढे व्हॉल्यूम काय व्हायला लागला, वाढायला लागला. बघा व्हॉल्यूम वाढायला लागला. म्हणजे मॅक्सिमम जे काही टेम्परेचर आपण डेन्सिटी वगैरे असं म्हणतो, आहे लक्षात, ते 4 डिग्री सेल्सिअस नंतर बिहेवियर काय होऊन जातं, चेंज होऊन जातं. कोणाचं, वॉटरचं. येतं लक्षात? समजलं हा ग्राफ? टेम्परेचर हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला इंडिकेट करून देतो की डेन्सिटी ऑफ वॉटर मॅक्सिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस द बिहेवियर ऑफ वॉटर इज चेंज. दॅट इज जनरल बिहेवियर. मीन्स heat is given, there is expansion, heat is withdrawal, there is a contraction. But in case of 0 to 4 degrees Celsius, the behavior of water is exactly opposite. Whenever you change the temperature from 0 to 4 degrees Celsius, at that time there is no expansion, there is a contraction, volume decreases, density increases. Whenever you withdraw the heat or you decrease the temperature from 4 to 0 degrees Celsius, at that time there is no contraction, there is a expansion, means volume is increases, density will be decreases. That's why we can say that the density of ice is less at 0, means ice, liquid convert into ice at 0 degree Celsius. Then the ice has a very low density, that's why it is floating on the surface of water. And that is the behavior of anomalous behavior of water, right? Thank you.